गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चर मध्ये आपण ए स्टँडर्डचा 5th लेसन मॅथचा एक्सपान्शन फॉर्म्युला बघणार आहे, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 5.1 2 3 हे 3 प्रॅक्टिस सेट ऑलरेडी बघितलेले आणि ते तिन्ही प्रॅक्टिस सेट कशावर डिपेंड आहे तर 3 फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 5.4 बघायचा आहे, जो अजून एका फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. सिंपल फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला एकदा आपला पाठ झाला तर आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.4 इझिली सॉल्व्ह होणार आहे. मग आता तो नेमका फॉर्म्युला काय तो आपण एकदा बघूया. जसं आपण मागे एक फॉर्म्युला बघितला होता, आठवतो का रे? a + b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला बघितला होता, आठवतो? हा फॉर्म्युला कसा एक्सपांड होतो बरं? जर दोन टर्मच्या ऍडिशनचा जर ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण काय करायचो? स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस 2 प्रॉडक्ट ऑफ बोथ टर्म दोघांचं काय घेतो? मल्टिप्लिकेशन प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. हा आपला फॉर्म्युला आहे. पण आता याच्यामध्ये थोडा आपल्याला ऍडव्हान्स आलाय. काय ऍडव्हान्स आलाय तर आता आपल्याला 2 टर्मच्या ऐवजी 3 टर्मचा स्क्वेअर विचारते. 2 टर्मच्या ऐवजी 3 टर्मचा स्क्वेअर. व्यवस्थित लक्ष द्या, हे कळालं पाहिजे. मग आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे 2 टर्म असेल तर छोटा फॉर्म्युला आहे आणि आता 3 टर्म साठी आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. मग जर 3 टर्मची ऍडिशन आणि त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर जर असेल तर तो फॉर्म्युला काय होतो? तो तिघांचा पण सेपरेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर. हा झाला अर्धा फॉर्म्युला. प्लस अजून काय असतं बघा, जसं इथं ट्वाइस करतो ना, 2 करतो ना, तसं इथं 2 घ्यायचं. 2 इंटू दोघांचं पहिल्या दोघांचं प्रोडक्शन म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होणार आहे? 2ab प्लस पुन्हा अजून 2 घ्यायचा, नंतरच्या दोघांचं प्रोडक्शन घ्यायचं म्हणजे काय होणार आहे? bc प्लस बघा ab घेतला bc घेतला, आता कोण घ्यायचा आहे? ac. पुन्हा 2 घ्यायचा 2ac आणि हाच आपला काय असणार आहे? फॉर्म्युला. लक्षात येईल का? सिंपल फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला. तुम्हाला काय करायचा आता? पाठ. हा फॉर्म्युला जर पाठ असेल तर आपल्याला पुढचे सर्व एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होणार आहे. लक्षात येईल कसं केलंय मी? पुन्हा एकदा लक्ष द्या, मी आपल्याला समजून सांगतो. काय आपल्याला 3 टर्मच्या ऍडिशनचा स्क्वेअर असेल तर पाठ करायला एकदम सिंपल. कळालं का? पाठ होईल. काय करायचं? पहिल्या टर्मचा स्क्वेअर घ्यायचा, नंतर दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर घ्यायचा प्लस तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर घ्यायचा प्लस 2 घ्यायचा, पहिल्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन प्लस पुन्हा 2 घ्यायचा, नंतरच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 2 घ्यायचा, पहिल्याचं आणि तिसऱ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. सिंपल फॉर्म्युला आहे. लक्षात येईल. व्यवस्थित फॉर्म्युला लिहून घ्या. बघा लक्ष द्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.4 बघायचा आहे, जो कशावर आहे? या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. बरोबर. मग आता आपण डायरेक्ट काय घेऊ? प्रॅक्टिस सेट 5.4 चं फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. बघा तुम्हाला 2 एक्झाम्पल मेन दिले 5.4 मध्ये. बरोबर, बुक मध्ये आहे. त्यातल्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? एक्सपांड. एक्सपांड करणं म्हणजे काय? या फॉर्म्युल्याचं कन्व्हर्जन याच्यात करणं, याला एक्सपांड असं म्हणतात. त्याच्यावरती 4 एक्झाम्पल आहे आणि पुढे पुन्हा सिम्प्लिफाय जे आपल्याला मिक्स मध्ये एक्झाम्पल दिलेले ते दोन्ही प्रकारचे आपल्याला बघायचे आहे. मग आता ज्यातलं फर्स्ट टाइपचं एक्झाम्पल आहे आणि त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघू. फर्स्ट टाइपचं एक्झाम्पल काय सांगितलंय? एक्सपांड. म्हणजे काय करायचं? आपल्याला फक्त सविस्तर सॉल्व्ह करायचंय. मग पहिले एक्झाम्पल काय बरं? सांगा बरं मला. फर्स्ट एक्झाम्पल 2p + 5 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. हे आपल्याला एक्सपांड करायचंय. म्हणजे याचा अर्थ कळाला का? ही कोणती टर्म असणार आहे? ही कोणती असणार आहे आणि ही कोणती असणार आहे? म्हणजे एबीसी चे टाकून द्यायची. अलग लक्षात. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? एक्सपांड करायचं. म्हणजे 3 टर्म असेल, स्क्वेअर आला का प्रत्येक वेळेस हेच करायचं, अख्ख्या आयुष्यात हेच करायचं. इथं जास्त नाहीये. जिथं जिथं तुम्हाला 3 टर्मच्या ऍडिशनचा स्क्वेअर येईल तिथं तिथं तुम्हाला नेहमी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग 8 असो, 9 असो, 10, 11, 12 इंजिनिअरिंग कुठे जा, तुमच्या पोरांना जर शिकवायचं म्हटलं तरी हेच वापरायचं, बाकी काहीच नाही. दुसरा काही चान्सच नाही. फॉर्म्युला असतो. हे लक्षात. मग आता काय बघा, आपण याचा आन्सर काढूया. मग आता ही फर्स्ट टर्म काय मानावं लागेल बरं आपल्याला? ए. पहिली टर्म काय मानावं लागेल? ए. याला मानू आपण ए. ही काय असणार आहे बरं? बी. आणि ही टर्म काय असणार आहे? सी. म्हणजे ए च्या जागी हे वापरायचं, बी च्या जागी आणि सी च्या जागी. म्हणून देअरफॉर. आता काय बघा पुन्हा फॉर्म्युला येतो 2p
प्लस क्यू प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हे पाठ केलं बस विसरून आता काही गरज नाही. आता डायरेक्ट आपल्याला कळणार याला ए म्हणायचं, याला बी म्हणायचं, याला सी म्हणायचं, हे पण लिहित नाही बसायचं. म्हणजे हा पहिला आहे. आपला फॉर्म्युला कसा पाठ पाहिजे, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस तिसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, असं पाठ पाहिजे. लक्षात हे असंच पाहिजे, हे तर करायचंच आहे. प्लस तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे, मग तुम्हाला सिंपल जाईल. मग पहिल्याचा काय असतो स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 2p चा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा, q चा स्क्वेअर. दोन टर्म म्हणून मी एकत्रित लिहिल्या, एक टर्म एकत्रित लिहायची काही गरज नाहीये. प्लस कोणाचा स्क्वेअर बरं, 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर. नंतर काय असतं बरं, 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, कोण आहे बरं, 2p इंटू q प्लस नंतर पुन्हा 2 असतो, नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणाचं, q अँड 5 प्लस कोणाचं मल्टिप्लिकेशन प्लस काय येणार पुन्हा एकदा 2 इंटू कोण येणार आहे, फर्स्ट टर्म अँड थर्ड टर्म म्हणजे कोण आहे बरं, 2p इंटू 5. कळली का रे मान्य सर्वांना एकदम. आता पुढे काय होतं का बघा कॅल्क्युलेशन, 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 आणि p चा स्क्वेअर किती येणार आहे p स्क्वेअर प्लस इथं काय बरं q स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर काय येणार आहे 25 प्लस आता मल्टिप्लिकेशन असेल तर आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो ना, 2 इंटू 2 किती येणार आहे 4, 4 इंटू नाहीये म्हणजे 1 म्हणजे 4 इंटू 1 4च होणार आहे 4. इथं कोण राहिला p इंटू q म्हणजे काय येणार आहे p q. कळलं का नक्की. पुन्हा तिथं प्लस आहे प्लस, आता यांचं पुन्हा ऑलरेडी केलंच आहे 2 इंटू काय इथं 5, इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह लिहिलं तर चालेल नाही लिहिलं तर चालेल. 2 इंटू 5 किती येणार आहे 10 आणि कोण राहिला अजून आपला q, हे संपलं. प्लस अजून कोण आहे बरं 2 इंटू 2 4 इंटू 5 20 आणि अजून कोण राहिलं रे p राहिला. बरं अजून काही कट छाट व्हायला कुठे चान्स आहे का, p स्क्वेअर वाले एकच अजून कोणी आहे का नाही, q स्क्वेअर वाले एकच कोणी आहे का नाही, फक्त 25 वाला विदाउट वाला कोणी आहे का नाही, pq वाला कोणी आहे का नाही, एक सर्व व्यक्ती एकटेचे. मग कॅल्क्युलेशन होईल का नाही, म्हणजे आपला आन्सर हेच फायनल राहणार आहे 2p प्लस q प्लस 5 चा स्क्वेअर. काय आन्सर राहणार आहे आपलं, हे टोटल आन्सर राहणार आहे. येईल का लक्षात नक्की. आपण कॅल्क्युलेशन तेव्हाच करू शकलो असतो अजून जर इथं p आहे तर इथं पण p पाहिजे होतं, म्हणजे pq असतं तर आपण दोघांची काय केली असती ऍडिशन, पण तसं होऊ शकतं का नाही, कारण की इथं व्हेरिएबल सर्व वेगवेगळे आलेले आहेत, सारखं कोणी आलेलं नाही. म्हणजे हेच करायला आपला फायनल आन्सर. लक्षात येईल का नक्की एकदम, काही डाऊट राहील नक्की नाही. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घेऊ का, सेकंड एक्झाम्पल सांगा सरांनी सांगा हो की नाही नक्की. सेकंड एक्झाम्पल होमवर्क, थर्ड घेऊ का, थर्ड घेऊ नक्की. सेकंड एक्झाम्पल होमवर्क सर करणार बर. आता आपण काय घेऊ थर्ड एक्झाम्पल. सांगा बरं थर्ड एक्झाम्पल काय मला, इन ब्रॅकेट 3x 4y 5p ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात. पुन्हा हे काय राहणार, याला काय म्हणणार आपण a, याला b, याला c, पण हे पण लक्षात ठेवायचं का नाही. डायरेक्ट आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला पाठ झालेला आहे, कधी पाठ झाला आत्तावढ्यात पाठ झालाय, मग डायरेक्ट आपण लिहू शकतो. पुन्हा आन्सर कोणाचा आन्सर 3x प्लस 4y मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल. मग आता 3 टर्मचा जर स्क्वेअर असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे पहिल्याचा स्क्वेअर. सरांनी म्हणत चालाय ए बाबडा सोना लिहू नको इकडं, पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे 3x स्क्वेअर प्लस कोणाचा स्क्वेअर दुसऱ्याचा म्हणजे काय 4y स्क्वेअर प्लस कोणाचा स्क्वेअर तिसऱ्याचा. पण बघा हा प्लस होता म्हणून प्लस घेतला, प्लस होता म्हणून प्लस घेतला, हा कोण आहे मायनस, मायनस 5p स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर तिसऱ्याचा स्क्वेअर प्लस आता काय असतं बरं 2 इंटू पहिला गुणिले दुसरा, पहिला कोण आहे 3x इंटू 4y. ओके बर मी काय लिहितो प्लस आता काय बरं दुसरा गुणिले तिसरा, मग 2 इंटू सेकंड वाला कोण आहे 4y इंटू मायनस 5p. व्हेरी गुड.
आणि मायनस असल्यावर नेहमी ब्रॅकेट देत चला, मायनस असला काय करायचं ब्रॅकेट. आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा आता हा 2 झाला, हा 2 झाला, अजून एक राहिला ना, मग 2 इंटू काय राहतो फर्स्ट इंटू थर्ड, मग 3x इंटू -5p. बरोबर ना, कळलं सरांना, व्यवस्थित कळतंय. मग आता फक्त आपल्याला काय करायचं यांचं कॅल्क्युलेशन. मग 3 चा स्क्वेअर किती जाणार आहे 9x स्क्वेअर, प्लसला प्लस, 4 चा स्क्वेअर 16y स्क्वेअर, प्लस प्लस मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो, मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस. मग डायरेक्ट 5 चा स्क्वेअर काय लिहू शकतो आपण 25p स्क्वेअर. बरोबर, ओके. इथं कुठं मायनस आहे का याच्यात नाहीये, म्हणजे प्लस मध्येच राहील, नो प्रॉब्लेम. मग 2 इंटू 3, पहिले काय करायचं नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि नंतर व्हेरिएबलचं करून घ्यायचं. इथं नंबर कोण आहे बरं 2, 3 and 4. मग 2 3 जा 6, 4 जा 24. बरं कोण कोण व्हेरिएबल राहिले इथं x y, मल्टिप्लिकेशन असं आहे, आलं का लक्षात. नेक्स्ट प्लस ही टर्म, आता काय बरं इथं पुन्हा नंबर न आधी बघा इथं प्लस वाला आहे बरोबर, अजून कोणी आहे का त्याच्यात साइन मायनस, प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, लक्षात येईल मायनस साइन आला. आता नंबरचं मल्टिप्लिकेशन करून टाका 2 इंटू 4, 8 इंटू 5 40. ओके, आता व्हेरिएबल कोण आहे y and p, y and p, अक्षर चांगला काढा, y p q कळायला पाहिजे टायमिंग वर. प्लस वाला आहे पुन्हा बघा इथं प्लस आहे, अजून कोणी आहे का साइन मायनस आहे, मग प्लस इंटू मायनस पुन्हा काय होणार आहे मायनस. ठीक आहे, लक्ष दे सोराबाई, नंतर कळणार नाही. 2 इंटू 3 किती जाणार आहे 6, 6 इंटू 5 30. व्हेरिएबल कोण राहिला x and p. अलग लक्षात, सर्व लिहिलं. अजून काही कॅल्क्युलेशन व्हायला चान्स आहे का, सारखे कोणते व्हेरिएबल दिसताय का सारखे, एक्स स्क्वेअर वाला आहे का कुठं नाही, वाय स्क्वेअर वाला नाही, पी स्क्वेअर वाला नाही, एक्स वाय वाला नाही, वाय पी वाला नाही, हेच आपला आन्सर, हेच काय राहील आन्सर. मग आपण देअरफॉर 3x + 4y - 5y स्क्वेअर हे आपला राहील आन्सर. येईल का लक्षात, मला तो इच्छा होती का. मग आता आपलं एक्झाम्पल नंबर काय सेकंड, मला सांगा सेकंडचा फर्स्ट, बरं सेकंड एक्झाम्पल काय म्हटलं आपल्याला सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे काय सॉल्व्ह करा, काय डान्स करा असं आहे का ते नाहीये, म्हणजे सॉल्व्ह करा. मग आता काय बरं फर्स्ट इथं मात्र थोडं मोठे एक्झाम्पल दिले बरोबर ना, मग काय दिलं बरं फर्स्ट एक्झाम्पल सांगा बरं. आता फर्स्ट एक्झाम्पल इन ब्रॅकेट x - 2y असं एक्झाम्पल बरोबर ना. आता याच्या आधीच एकच टर्म असायची आणि त्यात फॉर्म्युला यूज करायचो. आता ही टर्म किती वेळेस आलाय बरं 2 टाइम्स, म्हणजे याचा अर्थ फॉर्म्युला किती वेळेस यूज करायचा आहे 2 वेळेस. फक्त आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मेंदूवर कोरून ठेवा असलं मेंदू तर काय करायला लावलं मी मेंदूवर कोरून ठेवायला लावलं, पण कधी असेल तर काय करून ठेवायचं, हे जर प्लस असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, रेग्युलर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. बट जर इथं मायनस जर आलं तर ह्या टर्मचा फॉर्म्युला लिहिताना नेहमी टोटल मोठा बॉक्स मध्ये लिहायचं, कारण की बॉक्सच्या बाहेर काय राहणार तेव्हा आपलं साइन मायनस, मग मधले काय होतात चेंज होतात, ते पुढे गेलं असलंच एखादं एक्झाम्पल. पण आता प्लस आहे म्हणून टेन्शन आहे, मायनस असल्यावर फक्त एवढी काळजी घ्यायची, बाकी काही नाहीये. मग आता रेग्युलर एक्झाम्पल आहे, पहिले एकदा फॉर्म्युला लिहायचो, आता किती वेळेस लिहायचं आपल्याला 2 टाइम्स लिहायचं. मग आता काय होईल बघा, मग हे आपल्याला काय करायचंय सॉल्व. ही टर्म मी इथंच लिहिली पुन्हा एकदा, दिसली सरांना हो म्हणा, ही टर्म मी पुन्हा इथं लिहिली इज इक्वल टू, तुम्ही लिहायची बरं का, तुम्ही माझ्या सर बघा अशी लिहिली मला स्पष्ट दिसली पाहिजे. मग आता ही टर्म मी एकदा लिहिली आणि त्याच्या पुढे आपल्या आन्सर लिहायचंय. मग इथं पुन्हा कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर, तोच यूज करायचा. आणि इथं पण a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर, तोच तर करायचा.
इथं स्क्वेअर कसं काय आलं? ओके, मग आता काय करायचं आपल्याला? फॉर्म्युला युज करायचं. काय होईल बघा, मग याला काय करायचं बरं, पहिल्या टर्मचा काय असतो बरं आपला स्क्वेअर, प्लस दुसऱ्या टर्मचा पण स्क्वेअर, पण इथं मायनस वाला साईन आहे ना, आपण तर प्लस लिहितो, पण मायनस वाला कुठे लिहायचं असतं नेहमी? ब्रॅकेट मध्ये. आधीच सांगितलं तुम्हाला. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू काय असतं बरं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तेच त्याचे काय बरं इथं, एक्स इंटू इन ब्रॅकेट -2y, बरोबर. नंतर काय राहतो पुन्हा +2, कोणाचं मल्टिप्लिकेशन? नंतरच्या दोघांचं, म्हणजेच कोणाचं? -2y इंटू 3 प्लस 2 इंटू आता कोणाचं मल्टिप्लिकेशन? फर्स्ट वाल्याचं आणि थर्ड वाल्याचं, म्हणजेच काय होणार बरं, एक्स इंटू 3. हे झालं आताशी ह्या बॉक्सचा फॉर्म्युला. आता कोणत्या बॉक्सला लिहायचं आपल्याला? या, बरोबर का? मग आता प्लसचं साइन आहे म्हणून प्लस, प्लस असला काही टेन्शन नाहीये, ही जागा नाही म्हणून मी खाली लिहिलं बरं का. आणि तुम्हाला तेच करावं लागणार नाही, ते असं तिकडे जाईल आपलं निघून. दुसऱ्या लाईन खालच्या लाईन लिहायचं प्लस. आता याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. काय बरं, पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, म्हणजेच कोणाचा? 2y स्क्वेअर प्लस तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिल्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन x इंटू 2y प्लस नंतरच्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन, पण त्याच्या आधी काय होतं पुन्हा 2 इंटू नंतरचे कोण आहे बरं? 2y इंटू -3 आणि शेवट काय असतं बरं? 2 इंटू पहिल्या आणि शेवटच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय? x इंटू -3, x इंटू -3. येईल का लक्षात? ही झाली फक्त आपली एकच स्टेप, ही झाली एक स्टेप. आता सेकंड स्टेप काय ते आपण बघू. आता जे कॅल्क्युलेशन ते करून टाका. एक्स स्क्वेअरचं तर काहीच कॅल्क्युलेशन होऊ शकत नाहीये. प्लस ह्या स्क्वेअरचा ह्या मायनसचा स्क्वेअर काय होतो? प्लस. विषय संपला, म्हणजे आपण प्लसच घेऊ शकतो. 2 चा स्क्वेअर काय होणार आहे? 4 आणि y चा स्क्वेअर काय होणार आहे? y स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस इकडे कोणी मायनस आहे प्लस इंटू मायनस काय होणार आहे? मायनस. आता काय सांगितलं मी तुम्हाला? नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 1 इंटू 2 किती होणार आहे? 4, बरोबर ना. पुन्हा अजून व्हेरिएबल कोण राहिला? एक्स अँड वाय, मग एक्स इंटू वाय. संपलं इथं. ओके, इथं प्लस आहे, कोणी मायनस आहे प्लस इंटू मायनस काय होणार आहे? मायनस. आता कोणाची मल्टिप्लिकेशन करायचं? नंबरचं. 2 इंटू 2 4 इंटू 3 किती होणार आहे? 12. बरं, व्हेरिएबल राहिले कोणी? यस, कोण राहिला? वाय. देन प्लस कोणी मग पुन्हा आहे का? नाहीये, मग प्लसच लिहायचं. 2 इंटू 3 किती होणार आहे? 6 आणि एक्स व्हेरिएबल राहिला तो एक्स इथे लिहून टाकला. आलं का लक्षात? ओके. आता हे प्लस दुसऱ्या पेनने लिहू का, म्हणजे तुम्हाला इझिली कळ. प्लस तेच बरं का, कंटिन्यू प्लस. आता इथं काय कॅल्क्युलेशन होऊ शकतं का रे? नाही, म्हणजे काय राहील? एक्स स्क्वेअर. इथं काय राहील बरं? प्लस 4y स्क्वेअर. इथं प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस राहतो, 3 चा स्क्वेअर काय होणार आहे? 9 होणार आहे. प्लस इथं कोणी मायनस आहे का? नाहीये, मग इथं राहणार आहे प्लसच. 2 इंटू 2 किती होणार आहे? 4. अजून कोण राहिला? एक्स अँड वाय, एक्स इंटू वाय. हे पण संपलं. प्लस मायनस आहे बघा, प्लस इंटू मायनस काय होणार आहे? मायनस. आता नंबर 2 इंटू 2 किती होणार आहे? 4. 4 इंटू 3 किती होणार बरं? 12. आणि व्हेरिएबल कोण राहिला? फक्त वायच राहिला. ओके. आता इथं प्लस आहे मायनस आहे, प्लस इंटू मायनस काय होणार? पुन्हा मायनस. 2 इंटू 3 किती होणार आहे? 6 आणि कोण राहिला आपला? एक्स राहिला. पुढे वाय. कळलं की? आता काय करायचं आपल्याला? कोणी सारखं दिसतंय का? त्याचं लावून द्यायचं. काय म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं. इथं कोण आहे बघा? एक्स स्क्वेअर आहे बघा, पण हा बी प्लस आहे हा बी प्लस आहे, मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे किती जाणार आहे? 2x स्क्वेअर. छोटी लाईन करा म्हणजे कळतं आपल्याला हे आपण लिहिलंय, नाही तर मग पुन्हा कन्फ्युजन होतं. ओके, नेक्स्ट वाय स्क्वेअर वाला आहे का रे? आहे बघा. इथं प्लस वाय स्क्वेअर, इथं पण प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे
4y² प्लस 4y² किती येणार बरं 8y². ती पण संपलं. नेक्स्ट इथं +9 इथं पण +9 9 9 प्लस किती येणार इथं 18. एवढं आपलं संपलं. ओके आता x आणि y चं काय बघू आपण. बघ इथं x 4xy इथं पण xy आहे पण हा -4xy आणि हा काय +4xy सारखे दोघांचा साइन अपोजिट आहे दोघं पण काय होऊन जाणार आहे कॅन्सल 0 होईल ना ते. ओके नेक्स्ट -12y इथं काय बरं -12y मग -12y काय होणार आहे -24y. हे पण आपलं संपलं. ओके आता काय झालं 6x आणि इथं काय रे -6x प्लस मायनस काय झाले कॅन्सल. बाकी राहिलं का नाही. हेच आपलं काय राहील फायनल आन्सर. पुन्हा ही टर्म इथं लिहायची याचं आन्सर हे आलं म्हणायचं. कोणतं घेऊ सेकंड घेऊ का थर्ड घेऊ सेकंड घेतो. बरं मग आता आपल्याला बघायचंय पुन्हा सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय असेल बहुतेक होमवर्क बहुतेक बघू थोड्या वेळाने काय होतं अजून. मग सांगा मला आता सेकंड एक्झाम्पल काय बरं सर्वांनी इन ब्रॅकेट 3k मायनस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4r इथं पण मायनस आहे तिकडे पण मायनस आहे का बा. ओके ह्या दोन टर्म दिल्या. इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण तोच a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर तेच वापरायचं लक्षात. मग आता ही टर्म मी पुन्हा खाली लिहिली ना. ओके आणि इज इक्वल टू मी लिहिले त्याच्या पुढं चालेल ना लक्षात. तुम्हाला लिहायचं नाही तर मार्क जातो बरं का. आता मी लिहिलंय म्हटलं डबल काय लिहायचं म्हणून आता बघा इथं आपल्याला पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे कोणता a + b + c ब्रॅकेट स्क्वेअरचा. मग अशा वेळेस काय राहते बरं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे 3k² प्लस कोण -4r² प्लस -2m² प्लस काय असतो बरं 2 इंटू पहिल्या दोनचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय रे 3k इंटू इन ब्रॅकेट 4 -4r मायनस म्हणून ब्रॅकेट घेतलं बाकी काही नाही. हे प्लस वाले एक झाला. आता पुन्हा अजून प्लस वाला कोणता घ्यायचा 2 मध्ये काय असं नंतर मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू दोघं मायनस म्हणून मी ब्रॅकेट मध्ये लिहितो -4r इंटू -2m प्लस आता थर्ड वाली टर्म मध्ये कोण असतं रे 2 इंटू फर्स्ट इंटू थर्ड म्हणजे कोण रे 3k इंटू ब्रॅकेट मध्ये -2m आलं लक्षात नक्की. ओके आता मायनस करायचंय मगाशी मी बोललो होतो मायनस वाल्याचीच गडबड आहे. मग मायनस करायचं असेल तर मायनस आणि हे आता सर्व ब्रॅकेट मध्ये लिहायचं. तो फॉर्म्युला हा आपल्या कशात करायचा आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर काय रे मायनस आहे ऍज इट इज ठेवलं. मग आता काय होईल बघा पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 3k² प्लस 4r² प्लस -2m² प्लस 2 इंटू 3k इंटू 4r प्लस 2 इंटू 3k इंटू इथे काय असणार आहे 4r इंटू इन ब्रॅकेट -2m इंटू 2 इंटू 3k इंटू इन ब्रॅकेट -2m. बावडा इथं ना व्हेरी गुड अलग लक्षात काले याचा इथं फॉर्म्युला याचा इथं फॉर्म्युला ही एकच टर्म याशी पान भरून बरोबर का पुरणार नाही म्हणून तुम्ही मी तरी 2 ओळीतले तुम्हाला बहुतेक 3-4 ओळीत लिहावं लागू शकतं काही पण. मग आता सॉरी इज इक्वल टू ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर मधले साइन सरी नंतर काय करायचे चेंज बरं वरच्याचं कॅल्क्युलेशन करून पाहू आपण पहिले ह्या लाईनचं. आता बघा 3 चा स्क्वेअर काय होणार आहे 9k² प्लस मायनसचा स्क्वेअर प्लसच होणार म्हणून प्लसच राहणार आहे काय होणार आहे
16r स्क्वेअर, पुन्हा मायनसचा स्क्वेअर प्लस होणार आहे प्लस 2 चा स्क्वेअर काय 4m स्क्वेअर, इथं कोणी मायनस आहे का आहे, प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस. मग आता नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं 4 इंटू 3 6 इंटू 4 24. व्हेरिएबल कोण आहे के अँड आर, के आर हे संपलं. इथं प्लस आहे, अजून कोणी आहे का, हा बघा मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस, आणि प्लस इंटू प्लस तर प्लसच राहतं, ध्यान आलं ना. एक साइन मायनस आलं तर मायनस होईल, पण इथं दोन्ही पण मायनस आले, मायनस मायनस ऑलरेडी प्लस झाला, प्लसला काहीच करीत नाही आपण, मग प्लस तसाच ठेवला मी. आता नंबरचं काय करा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 8, 8 इंटू 2 किती होणार आहे 16. व्हेरिएबल कोणता राहिलाय आर अँड एम, आर एम प्लस प्लसच घ्यायचं नाही मायनस, इथं प्लस इंटू इथं काय बरं मायनस, म्हणजे काय करायचं आपल्याला इथं मायनस 2 इंटू 3 किती 6, 6 इंटू 2 किती होणार आहे 12. व्हेरिएबल कोण राहिला के एम, लक्षात आलं का. आता नेक्स्ट इथं मी खालीच लिहितो वाटलं असतं, इथं काय आता मायनस. बरं एक काम करू आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ, नंतर मायनस टाकू, त्याला पहिलं मधलं कॅल्क्युलेशन करून घेऊ. मग 3 चा स्क्वेअर का नाही इथं 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस वाले म्हणजे प्लसच राहणार आहे. 2 इंटू 3 6, 6 इंटू 4 किती जाणार आहे 24kr. इथं प्लस आहे, अजून आहे हा मायनस, बघा प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 4 8, 8 इंटू 2 किती जाणार आहे 16 rm. अजून कोण आहे बरं इथं प्लस आणि मायनस, मायनस आहे ना, मग प्लस मायनस मायनस, मग 2 इंटू 6, 6 इंटू 2 12 km. आलं का बाबड्या लक्षात. बर आता मी तुम्हाला सांगितलंय ब्रॅकेटच्या बाहेर, जर ब्रॅकेटच्या बाहेर ब्रॅकेट आहे ना, हा काय ब्रॅकेट, मग इथं पण ब्रॅकेटच आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर मधले साइन काय होतात सर्व चेंज, चेंज याचा अर्थ काय प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. मग आता तेच आपल्याला करावं लागेल. मग ही स्टेप मला एकदा ही वरची पुन्हा मांडून घेतो मी. तसेच 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16rm मायनस 12km. आता हा प्लस आहे तर काय होईल आता मायनस, लक्ष देईल का, हा काय होईल इथं पेन पुन्हा चेंज करतो. जिथं आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे जिथं प्लस आहे तिथं काय होईल मायनस, आणि जिथं मायनस तिथं काय होणार आहे प्लस. मग आता प्लस वाला आहे ना, मी इथं काय होईल मायनस 9k स्क्वेअर मायनस 16r स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर मायनस 24kr मायनसचा काय आता प्लस काय होणार आहे 16rm, इथं काय होईल प्लस 12km. लक्षात. आता आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. मग मला सांगा इथं 9k स्क्वेअर अजून आहे का रे कुठं बघायचं आहे 9k स्क्वेअर, हा काय आणि हा काय, दोघं काय होईल कॅन्सल. झालं. इथं बघा काय हा 16r स्क्वेअर इकडे आहे का रे बघा 16r स्क्वेअर, हा कसा आहे हा कसा आहे, हे दोघं सुद्धा काय होतील कॅन्सल. बघा इथं 4m स्क्वेअर कसा आहे प्लस, इथं 4m स्क्वेअर कसा आहे मायनस, प्लस मायनस पुन्हा काय होणार आहे कॅन्सल. नेक्स्ट आता बघा इथं kr आहे आणि इकडे सुद्धा kr आहे, बट हा -24 आहे तो सुद्धा मायनसच आहे, म्हणजे मायनस मायनस मायनसच राहील, दोघांची काय होईल ऍडिशन. मग 24 काय होणार आहे 48kr, म्हणजे हे संपलं आता आपलं लक्षात. नेक्स्ट आता पुढे काय प्लस 16rm, इथं सुद्धा प्लस 16rm आहे, दोघं प्लस प्लस म्हणजे ऍडिशन होईल. आता मग काय होईल प्लस 32rm, हे संपलं. इथं काय बरं आता -12km, इथं काय बरं प्लस प्लसच आहे ना हो, आणि हा काय मायनस, मग प्लस मायनस का नाही इथं 0 होऊन जाणार आहे.
म्हणजे आपला आन्सर एवढंच राहणार आहे. म्हणजे ही टर्म पुन्हा इथं लिहायची इज इक्वल आन्सर काय -48 KR प्लस 32 RM. लक्षात येईल का? नक्की एकदम काहीच का? माझा थर्ड एक्झाम्पल काय राहील होमवर्क. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 5.4 इथे संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि इतर मित्रांनाही पाठवा. थँक्यू सो मच.